नवीन संसद भवनाचं उद्घाटन, त्याच्या निमित्तानं तयार झालेला वाद आणि त्या सगळ्या चर्चेमध्ये एक विषय थोडासा दबून गेला, बाजूला पडला. दिल्लीच्या सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यातल्या संघर्षाच्या बाबतीतला तो विषय होता. आणि ह्याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो एक निकाल दिला की त्याच्यामध्ये अंतिम अधिकार हे प्रत्यक्ष दिल्ली राज्याकडे कसे असतील, नायब राज्यपालांकडे असणार नाहीत. आणि ह्या भानगडीमध्ये परत एकदा केंद्र सरकारने एक अध्यादेश असा काढला की ज्याच्यामध्ये हे अधिकार त्या नायब राज्यपालाकडेच कसे सुपूर्द केलेले आहेत. म्हणजे आता हा तो एक संघर्ष आहे आम आदमी पक्षाचं राज्य सरकार आणि केंद्रातलं भाजप सरकार यांच्यातलं. आता हा अध्यादेश काढल्याच्या नंतर जो मुद्दा समोर आलेला आहे की हा अध्यादेश प्रत्यक्ष संसदेमध्ये कायदा म्हणून जेव्हा मांडला जाईल आणि मंजूर झाल्याच्या नंतर कायदा बनेल. लोकसभेमध्ये भाजपचं बहुमत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण राज्यसभेमध्ये कसं नाही आणि आपण याचा राज्यसभेमध्ये पराभव करून भाजपला धडा शिकवूत अशी एक मोहीम अरविंद केजरीवाल यांनी सुरू केली. म्हणून ते सगळ्या प्रादेशिक पक्षांना भेटीगाठी त्यांच्या करत आहेत. ही बातमी स्वाभाविकपणे लिब्रांडो पत्रकारांना फार सोयीची वाटली आणि त्यांनी सरळ असं मांडायला सुरुवात केली की राज्यसभेमध्ये भाजपचं बहुमत नसल्यामुळे हा अध्यादेश त्या ठिकाणी मंजूर होणार नाही, त्याचा कायदा होणार नाही, भाजपचं नाक कापलं जाईल. आमची एक वारंवार अशी भूमिका आहे की जी वस्तुस्थिती आहे ती फक्त समोर ठेवावी, आपण वेगळा काही निष्कर्ष काढावा असा नाही. यापूर्वीही महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या बाबतीमध्ये आमदारांना अपात्र ठरवायचा कुठलाही अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला नाही, हा सभापती किंवा त्या विधानसभेच्या अध्यक्षाचा पूर्णपणे अधिकार आहे अशीच भूमिका मांडली होती आणि ते सिद्ध झालं. हे जे सगळे तथाकथित घंटा तज्ज्ञ होते आणि जे काही तुंतुणं वाजवत होते ते कसे तोंडावर आपटले तुम्हाला माहिती आहे. आताही ह्या प्रकरणामध्ये हे जे सगळे लिब्रांडो आहेत अशाच पद्धतीनं तोंडावरती आपटणार आहेत, कारण की आकडे त्यांच्या बाजूनं नाहीत. राज्यसभेमध्ये भाजपला बहुमत नाही हा मुद्दा आकड्यांपुरता बरोबर आहे, म्हणजे अक्षरशः तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर एकूण 245 राज्यसभेतल्या खासदारांची संख्या आहे, सदस्यांची संख्या आहे. त्याच्यातल्या 7 जागा रिक्त आहेत, म्हणजे 238ची सध्या संख्या आहे. म्हणजे त्याच्यातलं एक सरळ साधा कुणालाही एवढं गणित कळतं की एखादं जर तुम्हाला काही पास करून घ्यायचं असेल तर 119 किंवा 120 म्हणजे एक अजून जास्त 120 खासदारांचा जर पाठिंबा असेल, सदस्यांचा पाठिंबा असेल तर त्या ठिकाणी जे काही मांडलेलं काही विधेयक असेल ते मंजूर होईल. जो अध्यादेश आहे तो कायद्यामध्ये रूपांतरित होईल. भाऊ तोरसेकरांनी फार चांगल्या पद्धतीने ह्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे, बाकीच्यांनी कोणी फारसा केलेला माझ्या पाहण्यात नाही, पण त्याच्यामध्ये फक्त आकड्यांची भर घालून तो विषय थोडासा सविस्तरपणे तुमच्या समोर मांडतो. आत्ता सध्या राज्यसभेमधली जी आकड्यांची स्थिती आहे ती फक्त तुमच्या समोर ठेवतो. NDA म्हणजे ज्याच्यामध्ये भाजप आणि भाजपचे जे सहकारी आहेत, निवडणूक पूर्व युती करून त्यांच्याबरोबर त्यांनी निवडणूक लढवलेली आहे किंवा नेहमी त्यांच्याबरोबर राहिलेले आहे, अशी एकूण जी सगळी संख्या आहे, स्वतः भाजपची राज्यसभेतली सदस्य संख्या आहे 93. त्याच्यानंतर त्यांचे जे सगळे सहकारी आहेत NDA मध्ये असलेले त्यांची संख्या आहे 17. म्हणजे सगळे मिळून 110 खासदार आज सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं आहेत, त्यांच्याबरोबर हे केलेलं. आता हे जे टिमकी गाजवायला लागले 238 पैकी अर्धे म्हणजे 119 पाहिजेत, तर ह्यांच्याकडे 110 आहेत. ह्यांना प्रत्यक्षामध्ये 9 खासदारांची किंवा 9 सदस्यांची गरज आहे तिथे मतदानासाठीची. आता ह्यांनी काय सांगितलं, अर्धी बातमी कशी लावली जाते बघा की बाबा भाजपला बहुमत नाही, भाजपला बहुमत नाही ही गोष्ट बरोबर आहे, पण ज्या अरविंद केजरीवालनी ही टिमकी गाजवायला सुरुवात केली त्यांच्याकडे किती खासदार आहेत? स्वतः अरविंद केजरीवाल यांचे 238 पैकी फक्त 10 खासदार आहेत राज्यसभेमध्ये आणि त्या 10 खासदारांच्या जीवावरती ते असं म्हणतात की आपण ह्या अध्यादेशाला विरोध कसा करू आणि ते बाकीचे मान्य करतात. असं समजूयात की आपण त्यांना पाठिंबा देणारे जे पक्ष आहेत त्या सगळ्यांची आपण बेरीज करू. ह्याच्यापेक्षा म्हणजे ही चर्चा करण्याच्या पेक्षा मी तुमच्यासमोर आकडे ठेवतो. जसे आता भाजपचे ठेवले म्हणजे NDAचे ठेवले. UPA सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली UPA 2004ला स्थापन झालं होतं. निवडणुकीच्या नंतर UPA नावाची गोष्ट निवडणूक पूर्व युती अशी काही नव्हती. 2004ला सगळ्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवलेल्या होत्या. भाजपच्या विरोधामध्ये एकत्र आले, त्यांनी निवडणूक लढवली, म्हणजे नंतर एकत्र आले निवडणूक लढवल्याच्या नंतर आणि UPA स्थापन झालं. या UPAची आत्ता सध्याची राज्यसभेमधली स्थिती अशी आहे की काँग्रेसला 31 जागा आहेत. 31 खासदार काँग्रेसचे सध्या राज्यसभेमध्ये आहेत. आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस असो, झारखंड मुक्ती मोर्चा असो, हे जे सगळे बाकीचे इतर पक्ष आहेत त्यांच्याबरोबर असलेले
या सगळ्यांची मिळून संख्या आहे 33. म्हणजे आता सध्या UPAला त्यांच्या हक्काचे नेहमी त्यांच्या बरोबर असणारे पक्ष असं जर मोजलं तर ती एकूण संख्या होते 64 फक्त, ज्याच्यामध्ये आम आदमी पक्ष नाही. आम आदमी पक्ष हा काँग्रेसच्या विरोधात राहिलेला आहे, कारण की पंजाबची निवडणूक त्यांनी त्यांच्या विरोधातच जिंकलेली होती. जे पत्रकार ह्या अर्धवट बातम्या देतात की बाबा भाजपला बहुमत नाही, त्यांनी हे तर मांडावं ना की जी गोष्ट अरविंद केजरीवाल संसदेमध्ये सगळ्या विरोधी पक्षांसमोर ठेवत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे. आज जेव्हा केजरीवाल प्रत्येक विरोधी पक्ष नेत्यांकडे जाऊन भेटायला लागले, जसं ते उद्धव ठाकरेंना भेटले. उद्धव ठाकरेंचे किती खासदार आहेत राज्यसभेमध्ये? 3 आहेत. ते शरद पवारांना भेटले, शरद पवारांचे किती खासदार आहेत? 3 आहेत राज्यसभेमध्ये. म्हणजे तुम्ही हे सगळ्यांची बेरीज तर करा ना. म्हणून मी तुम्हाला आकडे समोर ठेवले की UPAमध्ये स्वतः काँग्रेसचे 31 आणि UPA त्यांच्या बरोबर असलेल्या पक्षांचे 33 असे सगळे मिळून 64 आहेत. आता उरलेले म्हणून जे आहेत ना त्याच्यामध्ये हे सगळं अडकलेलं आहे गाडं, आणि हे सगळे लिब्रांडू पत्रकार त्याला हात लावायला तयार नाही. भाऊनी फार व्यवस्थित पद्धतीने ह्या सगळ्या पक्षांचं वर्णन केलं. मी तेच आकड्यामध्ये तुम्हाला सांगतो. ह्या उरलेल्या जागा आहेत एकूण जवळपास 64. म्हणजे भाजप प्रणित NDA राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडं 110, काँग्रेस प्रणित UPA संयुक्त पुरोगामी आघाडीकडे आहेत 64 फक्त. आणि आता उरलेले जे आहेत, जे ह्यांना स्पष्टपणे ह्यांच्या बाजूने किंवा विरोधामध्ये असे राहिलेले नाहीत, म्हणजे ते UPAमध्ये आहेत का तर अधिकृतरित्या नाहीत, NDAमध्ये आहेत का तर अधिकृतरित्या नाहीत, त्या सगळ्या पक्षांनी त्यांच्या सोयीप्रमाणे आणि प्रत्येक प्रसंगाप्रमाणे भूमिका घेतल्यात. जसे की आत्ता संसद भवनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सगळ्या UPAतल्या पक्षांनी विरोध केला असं नाही. काही पक्षांनी तिथं जायची तयारी ठेवली, काही पक्ष गेले नाही, जसे मायावतींसारखे पक्ष. आता तृणमूल काँग्रेसचे सगळ्यात जास्त म्हणजे 12 खासदार आहेत. तृणमूल काँग्रेस असं समजूयात की त्यांनी पण केजरीवालच्या मताला पाठिंबा दिला. स्वतः आम आदमी पक्षाचे 10 खासदार आहेत. बिजू जनता दल जो पक्ष सातत्यानं एक विशिष्ट अंतर UPA पासून ठेवत आलेला आहे, तो भाजपच्या जवळ आहे की नाही हे नंतरची चर्चा. म्हणजे हे 9 खासदार त्यांच्याबरोबर जाणार नाहीत. YSR काँग्रेस जगनमोहन रेड्डी यांची आंध्र प्रदेशातला जो पक्ष आहे त्यांचे पण 9 खासदार आहेत. BRS भारत राष्ट्र समिती म्हणजे आधीची TRS तेलंगणाची, त्यांचे 7 खासदार आहेत. आणि इतर असे काही छोटे मोठे पक्ष आहेत त्यांचे 17, असे 64 खासदार राज्यसभेमध्ये, ज्यांचं अंतर UPA आणि NDA पासून दूर आहे. समजा ते प्रत्यक्ष त्यांच्या जवळ आहेत असं सांगता येत नाही, विरोधात आहेत असं पण सांगता येत नाही. आता मला एक कुठल्याही साध्या ज्याचं किमान तर्कशास्त्र ज्याच्याकडे शिल्लक आहे, फार अभ्यास आहे अशी काही गरज नाही, त्याला हे विचारावं वाटतं की 110 एकीकडे आहेत आणि 64 एकीकडे आहेत. आता उरलेला जो 64चा एक गठ्ठा आहे त्याच्यामध्ये कोण कोणाबरोबर जाईल हे माहिती नाही. जिथे NDAकडे फक्त त्यांना 10 खासदारांची गरज आहे, सगळेच्या सगळे हजर असतील असं गृहीत धरून, प्रत्यक्षामध्ये बऱ्याचदा असं होतं की काही जण गैरहजर राहतात. कृषी कायद्यांच्या बाबतीमध्ये आंदोलन करणारे ते सगळ्यांनी लक्षात घ्यावं. शरद पवार सारखे नेते पण ते कायदा मंजूर होताना सभागृहातून निघून गेले होते. त्यांनी त्या कामकाजावरतीच बहिष्कार टाकून दिला होता. त्याचा फायदा उलटा सरकारला असा झाला की त्याप्रमाणे त्यांचं बहुमताचा जो आकडा असतो तो कमी झाला. आताही समजा याच्यातून 138 मधून तुम्ही असं समजा की 17-18 खासदार हे गैरहजर आहेत. साधी गोष्ट आहे, ते उपस्थितच राहणार नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की बिजू जनता दल आणि YSR काँग्रेस 9-9-18 दोघांनी ठरवलं की नाही, आम्हाला ह्या प्रश्नावरती उपस्थितीच राहायची नाही, कोणाच्या बाजूने मतदान करायचं असा पण मुद्दा नाही. ते बाहेर निघून गेले 18. ते 18 गेले की संख्या झाली 300, सगळी म्हणून 238 मधून 18 गेले, 220 इतकी संख्या होती आणि 110 आधीच त्यांच्याकडे आहेत. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जे त्याला यापूर्वी सुद्धा भाऊने एक फार चांगलं उदाहरण दिले की CA असो, NRC असो, 370 असो, या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती ह्याच लोकांनी बोंब केली होती. ह्याच संसदेच्या काळात, म्हणजे ह्या सरकारच्या काळामध्ये राज्यसभेमध्ये बहुमत नाही असं म्हणत असताना सुद्धा हे सगळे तिन्ही कायदे महत्त्वाचे, ज्याच्यावरती जास्त सगळे सेन्सिटिव्ह होते, ते सुद्धा मंजूर झालेले आहेत राज्यसभेमध्ये. त्या तुलनेनं आम आदमी पक्षाचं म्हणून जे काय आहे त्याच्यामध्ये काँग्रेस सुद्धा स्वतः प्रत्यक्ष बहिष्कार टाकू शकते त्या मतदानावरती. कारण की त्या ठिकाणी आम आदमी पक्षाचं जे वाढ झालेली आहे ती काँग्रेसच्या मुळावर उठलेली आहे. कारण की आधी सत्ता काँग्रेसची होती त्या ठिकाणी, भाजपची सत्ता नव्हती दिल्लीला.
शीला दीक्षित 15 वर्ष मुख्यमंत्री होत्या, त्यांचा पराभव करून आम आदमी पक्ष निवडून आलेला आहे, त्यामुळे तिथले कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आहेत. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर चरणजीत सिंग चन्नीला त्यांनी मुख्यमंत्री केलं तिथल्या वादामध्ये, पण ही सगळी काँग्रेसचे लोक होते, त्यांना पराभव करून आम आदमी पक्ष निवडून आलेला आहे. उद्या जर हे विधेयक संसदेमध्ये आलं तर धोरणाचा भाग म्हणून काँग्रेस चक्क त्याच्यामधून अनुपस्थित राहू शकतो. मग आम आदमी पक्ष, केजरीवाल आणि त्यांची टिमकी गाजवणारे बाकीचे, यांना केजरीवाल बद्दल प्रेम आहे असं नाही. हे सगळे केवळ भाजप मोदीच्या द्वेषापोटी हा मुद्दा मांडतात, एवढं आम्हाला फक्त आकड्यातून दाखवून द्यायचं आहे. म्हणून हे सगळे आकडेवारी शांतपणे तुमच्या समोर ठेवली. राज्यसभेमधल्या जे काही आकडे आहेत, जो काही आकडा समोर येतो आहे, त्याच्यामधून विरोधी पक्षांनाच थपडा बसण्याची शक्यता आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.